तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर असिस्टंट टेक्निशियनच्या क्रॅश कोर्समध्ये. आपण पाहत आहोत आजचं लेक्चर नंबर 8 मॅग्नेटिक सर्किट. ओके, स्टार्ट करूया टाइम वेस्ट न करता. परमनंट मॅग्नेट इज मेड अप ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल, म्हणजे कोणत्या धातूपासून कायम चुंबक म्हणजे परमनंट मॅग्नेट बनवले जातं. ऑप्शन आहेत लोखंड, निकेल, कोबाल्ट आणि वरीलपैकी सर्व. ओके, मी उत्तर सांगायच्या आधी स्वतः पण एकदा ट्राय करत जा. जर क्वेश्चन्स वगैरे असतील तर व्हिडिओ पॉज करा किंवा स्वतः पण एकदा ट्राय करा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमची तयारी किती झाली. ओके, तर जे परमनंट मॅग्नेट आहे ते लोखंड, निकेल, कोबाल्ट या तिघांपासून पण आपण बनवू शकतो. त्यामुळे वरीलपैकी सर्व हा ऑप्शन इथे करेक्ट होईल. मॅग्नेटिक सर्किट्समध्ये जेवढे क्वेश्चन्स आहेत, इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज वगैरे जे विचारण्याचे चान्सेस आहेत सगळे आपण डिस्कस करूया. ओके, पुढचा क्वेश्चन आहे एकूण चुंबकीय रेषांना फ्लक्स असे म्हणतात. म्हणजे टोटल जे काही मॅग्नेटिक लाईन्स असतात त्याला आपण फ्लक्स म्हणतो. तर फ्लक्स मोजण्याचं एकक काय आहे ते? इंटेन्सिटी, एम्पियर, टेस्ला, मॅक्सवेल किंवा वेबर. ओके, फ्लक्स आहे ते आपण ह्या फ्लक्स म्हणजे फाय या सिम्बॉलने आपण दर्शवतो. तर त्याचं युनिट काय आहे? त्याचं युनिट आहे वेबर. फ्लक्स आपण वेबरने दर्शवतो. त्याच्या बाबतीत थोडी एक आयडिया घेऊया मॅग्नेटिक फ्लक्स काय आहे ते. पण एक बेसिकली मॅग्नेटिक सर्किट कशाला म्हणू शकतो? A magnetic circuit is a closed path through which the magnetic flux flows, and it is analogous to electric circuit but deals with the magnetic field instead of the electric current. म्हणजे काय? ज्याच्यातून आपण किंवा कुठल्याही सर्किटमध्ये एका क्लोज पाथ जिथे कुठे असेल आणि त्याच्यातून मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो फ्लो होतो. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जसा करंट फ्लो होतो इलेक्ट्रिक करंट, तसं मॅग्नेटिक सर्किटमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन ज्याच्यात इन्व्हॉल्व असतात त्याला आपण मॅग्नेटिक सर्किट असं म्हणतो. इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट बऱ्यापैकी सेम असतात. त्याच्यापैकी कंपॅरिझन काय काय आहे ते आपण थोड्या वेळात बघून घेऊया. तर मॅग्नेटिक फ्लक्स जे त्यांनी विचारलं होतं, सो मॅग्नेटिक फ्लक्स इज अ टोटल मॅग्नेटिक फील्ड. कशात मोजतो? वेबरमध्ये आपण ज्याला मोजतो. पासिंग थ्रू अ सरफेस इट रिप्रेझेंट्स द क्वांटिटी ऑफ मॅग्नेटिझम. म्हणजे जेवढं मॅग्नेटिक फ्लक्स किंवा जेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त तेवढं मॅग्नेटिझम स्ट्रॉंग आहे असं आपण म्हणू शकतो. तर इथे वेबर याचं करेक्ट उत्तर होईल. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ओके, डेन्सिटी हा शब्दच म्हणजे मुळात काय आहे? घनता. ओके, डेन्सिटी म्हणजे घनता. तर ह्याच्यामध्ये नेहमी आहे ना एरिया तुमचा इन्व्हॉल्व होतो. ओके, तर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे ती आपण बी या सिम्बॉलने दर्शवतो. फ्लक्सची डेन्सिटी म्हणजे फ्लक्स जे आपण फायने दर्शवतो भागिले एरिया फाय बाय ए, आणि बी म्हणजे तुमची असते फ्लक्स डेन्सिटी. ओके, तर ह्याचं जे युनिट आहे ते आपण वेबर पर मीटर स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो, कारण फ्लक्सचं युनिट आहे वेबर आणि एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर. तर फ्लक्स डेन्सिटीचं युनिट येईल आपलं वेबर पर मीटर स्क्वेअर. पण वेबर पर मीटर स्क्वेअर इथे ऑप्शनमध्ये कुठेच मेन्शन नाही आहे, तर त्यामुळे त्याला अल्टरनेट दुसरं युनिट आहे टेस्ला. ओके, वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला या दोनपैकी काहीही असेल तरी आपलं उत्तर करेक्ट येईल. तर इथे आपल्याकडे आहे टेस्ला. ऑप्शन बी इथे करेक्ट होईल. फ्लक्स डेन्सिटी इथे लिहिलेलं आहे मराठीमध्ये, जे मी तुम्हाला सांगितलं आहे तेच इथे दिले. ओके, फ्लक्स इन वेबर आणि एरिया इन मीटर स्क्वेअर. एका चौरस मीटरमध्ये एकक त्याचं वेबर आहे, वेबर पर चौरस मीटर. ठीक आहे, बी या सिम्बॉलने आपण दर्शवतो. इथे फ्लक्स नाही यायला पाहिजे, इथे बी यायला पाहिजे. ओके, बी फ्लक्स डेन्सिटी. इन अ मॅग्नेटिक सर्किट व्हॉट इज द इक्विव्हॅलंट ऑफ द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. जसं मी सांगितलं इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट बऱ्यापैकी आपण कंपेअर करू शकतो साईड बाय साईड. तर जर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जसा इलेक्ट्रिक रेजिस्टन्स असतो, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स काय करतो तर करंटला अपोज करतो. ओके, इलेक्ट्रिक करंटला अपोज करतो. तसं मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय असतो जो फ्लक्सला अपोज करेल, कारण फ्लक्स आणि करंट, इलेक्ट्रिक सर्किटमधला करंट आणि मॅग्नेटिक सर्किटमधला फ्लक्स हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, त्याच्यासाठी इथे टेबल दिलेला आहे. करंट जसे सांगितलं पहिला करंट, आणि इथे चुंबकीय रेषा बाहेरून एन कडून एसकडे आणि आतून एसकडून एल पोलकडे वाहतात. ओके, जसं करंट आपला पॉझिटिव्ह टोकापासून निगेटिव्ह टोकापर्यंत वाहतो तसा चुंबकीय रेषा म्हणजे आपण इथे फ्लक्स असं म्हणू शकतो. ओके, म्हणजे करंट इज इक्विव्हॅलंट टू फ्लक्स ओनली. जर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट आहे तसं मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स आहे. हे पॉझिटिव्हपासून ते निगेटिव्ह टोकाकडे वाहतात. तसं हे नॉर्थ टू साऊथ, जसं आपला मॅग्नेटिक पोल असतो, मॅग्नेटिक पोल आपल्याला माहिती आहे हे असं असतं आपलं मॅग्नेट. ओके, जर मी दोन मॅग्नेट्स घेतली, ठीक आहे, इथे एन आणि इथे जर मी घेतला एस, तर जे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत किंवा मॅग्नेटिक जो फ्लक्स आहे ते नॉर्थपासून साऊथकडे फ्लो होतात हवेतून. आणि मॅग्नेटच्या आतमधून जर कधी विचारलं तर ते नेहमी साऊथपासून नॉर्थकडे असे फ्लो होतात. नेहमी लक्षात ठेवा.
एअरमधून विचारलं तर नॉर्थपासून साऊथकडे आणि मॅग्नेटच्या आतमध्ये विचारलं ते साऊथपासून नॉर्थकडे. एकच लक्षात ठेवा, फक्त एअरवालं लक्षात ठेवलं तर दुसरं तुमच्या लक्षात राहील. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जसा EMF असतो म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, तसा मॅग्नेटिक सर्किटमध्ये मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स असतो. म्हणजे EMFने आपण एक ऊर्जा स्रोत प्रोव्हाइड करतो इलेक्ट्रिक सर्किटमध्ये, तसं मॅग्नेटिक सर्किटमध्ये MMFला आपण एक ऊर्जा स्रोत म्हणू शकतो. जसं इथे रेझिस्टन्स असतो जो करंटला अपोज करतो, तसा मॅग्नेटिक सर्किटमध्ये असतो रिलक्टन्स. ओके, रिलक्टन्स आपण R ने दर्शवतो. रिलक्टन्स आपण R ने दर्शवतो जो फ्लक्सला अपोज करतो. त्यानंतर इथे असतो कंडक्टन्स, तसा इथे असतो परमियन्स. जोपर्यंत करंट वाहतो तोपर्यंत पॉवर खर्च होतो. म्हणजे करंटची व्हॅल्यू असते V/R, तसं जी फ्लक्सची व्हॅल्यू आहे म्हणजे करंटला आपण म्हणू शकतो I = EMF पकडू शकतो. करेक्ट, EMF म्हणजेच व्होल्टेज भागिले रेझिस्टन्स. तसे इथे फ्लक्स असतो आपला, EMFच्या जागी येईल MMF आणि रेझिस्टन्सच्या जागी येईल इथे रिलक्टन्स. ओके, त्यामुळे करंट, फ्लक्स, EMF, MMF, रेझिस्टन्स, रिलक्टन्स हे सगळे एकमेकांना आपण रिलेट करू शकतो. करंट डेन्सिटी जसं इथे असतं एम्पियर पर मीटर स्क्वेअरमध्ये, तसं जी फ्लक्स डेन्सिटी असते ती असते वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज, तसंच फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द MMF. एकदा शांतपणे बघून घ्या, सगळे फॉर्म्युले कसे कसे आले ते तुम्हाला गोष्टी लक्षात राहतील. तर आपला क्वेश्चन राहिला इथे, इन अ मॅग्नेटिक सर्किट इलेक्ट्रिक रेझिस्टन्सचा इक्विव्हॅलंट काय, म्हणजे चुंबकीय सर्किटमध्ये विद्युत प्रतिकारासारखे काय आहे. तर जसा रेझिस्टन्स आहे तसा इथे असतो आपला रिलक्टन्स. ओके, ऑप्शन बी इथे करेक्ट उत्तर येईल. सोबतच मॅग्नेटिक फ्लक्स काय आहे ते आपण डिस्कस केलं. परमिएबिलिटी, इंडक्टन्स, कंडक्टन्स काय आहे हे सुद्धा एकदा तुम्ही बघून घ्या. ओके, पुढे क्वेश्चनमध्ये आलं तर मी नक्कीच डिस्कस करेन, पण जर नसेल माहिती तर हे सुद्धा तुम्ही स्वतःहून चेकआउट करा. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, जो आपण दर्शवतो H या सिम्बॉल म्हणजे चुंबकीय क्षेत्राची ताकद. ओके, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ काय आहे मोजण्यासाठीचं सूत्र काय आहे. ओके, तर B = μH हा फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये B काय आहे माहिती आपल्याला, आपण आत्ताच बघितलं, जे आहे फ्लक्स डेन्सिटी. ओके, B असतो आपला फ्लक्सची डेन्सिटी, जो म्यू आहे ती आहे परमिएबिलिटी. ओके, आणि मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ज्याला आपण म्हणू शकतो ते असते H, जे आपण ऑलरेडी इथे मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे ते परत मी आता इथे लिहत नाही. तर जर मला H काढायचं असेल तर ते होईल B/μ. आपण ऑप्शनमध्ये चेक करूया, तर ऑप्शन बी इथे करेक्ट उत्तर आहे. जाऊया पुढे. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथचा अजून एक फॉर्म्युला आहे MMF/लेंथ, त्यालासुद्धा आपण मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ असं म्हणू शकतो. ओके, वेअर H इज द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अँड L इज अ लेंथ ऑफ द मॅग्नेटिक पाथ. तो किती मॅग्नेटिक पाथ लांब आहे त्याच्यावर डिपेंड करतं. MMFचं तुम्हाला युनिट माहिती नसेल किंवा फॉर्म्युला माहिती नसेल तर त्याचं पण लिहून देतो. MMF = नंबर ऑफ टर्न्स गुणिले करंट. ओके, N जे असतात ते असतात नंबर ऑफ टर्न्स आणि जो I आहे तो आहे करंट. ओके, तर ह्याचं पण युनिट काय असेल हे आपण थोड्याच वेळात बघूया. नसेल क्वेश्चन पुढे तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगाल. ओके, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल हॅज द हायेस्ट मॅग्नेटिक परमिएबिलिटी. ओके, कुठल्या खालीलपैकी मटेरियलची हायेस्ट मॅग्नेटिक परमिएबिलिटी आहे. तर परमिएबिलिटी म्हणजे फ्लक्स वाहून नेण्याची क्षमता. फ्लक्स वाहून नेण्याची क्षमता म्हणजे जसा कंडक्टन्स असतो इलेक्ट्रिक सर्किटमध्ये तसं आपण ह्याला परमियन्स किंवा परमिएबिलिटी, जसं कंडक्टिव्हिटी असते तसं इथे परमिएबिलिटी असते. म्हणजे फ्लक्स वाहून नेण्याची ह्याची क्षमता कोणाची जास्त असते असं इथे विचारलं आहे. कॉपरची, ॲल्युमिनियमची, आयनची, हवेची की काचेची. ओके, ते तुम्ही टेबल प्रोव्हाइड केलं आहे, स्वतः एकदा बघून घ्या काय काय आहे ते. व्हिडिओ पॉज करा आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तर मिळेल. ओके, हे आहे परमिएबिलिटी, रिलेटिव्ह परमिएबिलिटी ज्याला आपण म्हणतो. रिलेटिव्ह कारण ते आपण हवेसोबत नेहमी कम्पेअर करतो की ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी एक ॲब्सोल्यूट असते परमिएबिलिटी आणि एक असते रिलेटिव्ह परमिएबिलिटी, म्हणजे ते एका कोणासोबत तरी आपण कम्पेअर करत असतो म्हणून त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह. ओके, कोणासोबत रिलेट करतो म्हणून ते रिलेटिव्ह परमिएबिलिटी असते की ह्याच्यापेक्षा पटीने किंवा ह्याच्यापेक्षा किती जास्त आहे ते. तर जनरली आपण एअरला 1 कन्सिडर करतो, हे पॉईंट जर आपण राऊंड ऑफ करून टाकली तर 1 कन्सिडर होतो. तर मग ह्याच्यापेक्षा कितपत आहे, जर एअरची 1 असेल तर
माइल्ड स्टीलची किती येईल, तर आयनची किती येईल असं आपण कम्पेअर करतो. तर आपण बघितलं तर सगळ्यात हायेस्ट आपल्याला दिसते आयनची म्हणजे लोखंडाची ॲज कम्पेअर टू कॉपर, ॲल्युमिनियम किंवा बाकीचे जे तुम्ही चेक केले तर आयनची परमिएबिलिटी आपल्याला सगळ्यात जास्त दिसून येते. ठीक आहे. बरेच मुलं विचारत होती की असिस्टंट टेक्निशियनची टेस्ट सिरीज कधी येते, तर फायनली मी डेट सांगतो की इंडिपेंडन्स डेला आपण लॉन्च करतोय 15 ऑगस्टला. त्याच्या काय काय नवीन नवीन ऑफर येतील ते तुम्हाला डेफिनेटली मी कळवेन. त्याच्यासाठी आपलं टेलिग्रामचा ग्रुप आहे ते तुम्ही जॉईन करून घ्या आणि आपलं ॲप पण आहे ते इन्स्टॉल करून घ्या, म्हणजे तुम्हाला जशी ऑफर येईल तसं लगेच तुम्ही परचेस करू शकता. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. इफ लेंथ ऑफ द मॅग्नेटिक पाथ इज डबल व्हॉट हॅपन्स टू द रिलक्टन्स. ओके, व्हिडिओ एकदा पॉज करा, स्वतः तुम्हाला येतं आहे की नाही याचं उत्तर ट्राय करा. क्वेश्चन मराठीत काय आहे, जर चुंबकीय मार्गाची लांबी दुप्पट झाली तर रिलक्टन्सवर काय होतं. तर बेसिकली ह्याचा क्वेश्चनचा मी अप्रोच कसा ठेवेन, नेहमी काय विचारलं आहे ते फाइंड आउट करा. व्हॉट हॅपन्स टू रिलक्टन्स म्हणजे रिलक्टन्सवर त्याचा काय परिणाम होईल. तर माझं सगळ्यात पहिलं मेन एम असेल की रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे. रिलक्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहिती असला तर तुम्ही मग लेंथवर त्याच्या बाबतीत काय होईल ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, तर रिलक्टन्सचा फॉर्म्युला इथे मेन्शन केलेला आहे. जसं रिलक्टन्स आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलं त्याचं इथे डेफिनेशन वगैरे मेन्शन केलेलं आहे. तर रिलक्टन्स इज इक्वल टू एल भागिले म्यू ए, जिथे एल आहे लेंथ ऑफ द मॅग्नेटिक पाथ, म्यू आहे परमिएबिलिटी ऑफ द मटेरियल आणि ए आहे क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, रिलक्टन्सचा अजून एक आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला फ्लक्स सांगितला. फ्लक्स असतो MMF भागिले रिलक्टन्स. करेक्ट. तर रिलक्टन्सचा असा पण एक फॉर्म्युला बनवू शकतो MMF भागिले फ्लक्स. ओके, असा पण एक दुसरा फॉर्म्युला बनवू शकतो, पण ह्याच्यामध्ये लेंथ आपलं कुठेच मेन्शन नाही आहे, त्यामुळे आपल्याला दुसरा फॉर्म्युला इथे लक्षात ठेवावा लागेल. रेजिस्टन्स सारखाच तुम्ही लक्षात ठेवू शकता. रेजिस्टन्स कसा असतो, R इज इक्वल टू रो एल भागिले ए. करेक्ट. तेव्हा इथे रो असतो हा तुमचा काय असतो रेझिस्टिव्हिटी, त्याचा हा असतो इथे परमिएबिलिटी. ओके, एक छेदामध्ये येईल, एक छेदामध्ये परमिएबिलिटी काय करतो, फ्लक्सला अलाउ करतो. ओके, आणि जो रेझिस्टिव्हिटी असतो करंटला अपोज करतो, म्हणजे हा अपोज करणार आहे. सो वरच्या साईडला येतो न्यूमरिकलमध्ये, वरच्या साईडला येतो, छेदात नाही येत न्यूमरेटरमध्ये. आणि जो परमिएबिलिटी आहे जो अलाउ करतोय तो खालच्या साईडला येतो. ओके, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून. ठीक आहे, असं तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. तर क्वेश्चन काय विचारला होता, जर चुंबकीय मार्गाची लांबी दुप्पट झाली, म्हणजे जर मी लेंथ आहे ती 2L केली, दुप्पटीने वाढवली, तर रिलक्टन्समध्ये काय होईल, तर ते पण डबल होऊन जाईल. रिलक्टन्स पण आहे तो आपला डबल होऊन जाईल, बिकॉज R इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ, म्हणजे समप्रमाणात आहेत. जर लेंथ वाढली तर रिलक्टन्स वाढेल. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी कॉज ऑफ हिस्टेरिसिस लॉस इन अ मॅग्नेटिक सर्किट. ओके, हिस्टेरिसिस लॉसचे मुख्य कारण काय आहे. ज्यांनी हिस्टेरिसिस लॉसबद्दल किंवा मॅग्नेटिक सर्किटबद्दल थोडी बहुत आयडिया असेल तर तुम्हाला माहिती आहे की कुठला पण एखादा मॅग्नेटिक पाथ आहे, मॅग्नेटिक एक पदार्थ तुमच्याकडे दिला असेल, त्याला आपण फ्लक्स त्याच्यामध्ये पास केले किंवा त्याला आपण चार्ज केला. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला एकदम फ्रेश मटेरियल असेल तर आपल्याला असा कर्व दिसेल. चार्ज केल्यानंतर थोड्या काळानंतर ती सॅच्युरेट व्हायला लागेल. जर त्याला आपण परत डिस्चार्ज करायचं ठरवलं तर तो सेम पाथ फॉलो न करता इकडे येऊन थांबेल. ओके, कधी कधी इकडे तुम्हाला आय आणि इथे फ्लक्स पण येतो, दिसून येतो. म्हणजे जर मी करंट वाढवत गेलो तर फ्लक्स हळूहळू माझा सुरुवातीला वाढत जातो आणि त्यानंतर जर मी करंट सेम डिरेक्शनने सेम व्हॅल्यूने जर कमी करायचा प्रयत्न केला तर फ्लक्स असाच ॲक्च्युली कमी व्हायला पाहिजे होता, असाच रिटर्न यायला पाहिजे होता. पण फ्लक्स असा वाढतो आणि रिटर्न येताना म्हणजे करंट जर मी कमी करायचं म्हटलं तर फ्लक्स हळूहळू कमी होतो, पण तो इकडे येऊन थांबतो. जरी मी करंट इथे 0 केला तरीसुद्धा एवढा अमाऊंटचा जो फ्लक्स आहे तो त्या मटेरियलमध्येच स्टोअर राहतो. आणि जर असंच मी कंटिन्यू करंट निगेटिव्ह साईडला वाढवलं, अजून वाढवत गेलो किंवा परत पॉझिटिव्हकडे वाढवत गेलो, असं प्लस मायनस करत राहिलो तर मला टोटल असा हिस्टेरिसिसचा एक लूप बनलेला दिसतो. हिस्टेरिसिसचा ज्याला आपण म्हणतो लूप दिसतो, कारण हे एक सर्किट असं कंप्लीट करतो आहे. हा जो कर्व आहे, ग्राफ आहे, हा लूपसारखा म्हणजे एक कंप्लीट पाथ इथे बनवतो. तर हा जो एक्स्ट्राचा जो फ्लक्स राहतो ना, जरी मी चार्ज करून डिस्चार्ज केल्यानंतर हा जो एक्स्ट्राचा जो फ्लक्स राहतो आहे त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल मॅग्नेटिझम. म्हणजे
अवशिष्ट चुंबकत्व, म्हणजे जरी त्याच्यातून आपण सगळी एनर्जी दिलेली काढून जरी घेतली तरी काही प्रमाणात त्याच्यामध्ये अंश शिल्लक राहतो. तर हेच कारण आहे हिस्टेरिसिस लॉसेसचं. तर त्यामुळे रेसिड्युअल मॅग्नेटिझम हे इथे करेक्ट उत्तर येईल. आता फक्त एवढंच क्वेश्चन सोडून द्यायचं का नाही, तर एडी करंट काय आहे, मॅग्नेटिक सॅच्युरेशन काय आहे. सॅच्युरेशन म्हणजे जर मी करंट किती पण वाढवलं तरी फ्लक्स वाढत नाही. हे बघा, इथून जर तुम्ही बघितलं सुरुवातीला इथे वाढतोय करंट वाढल्यावर, पण त्यानंतर करंट किती पण वाढवलं तरी फ्लक्सची व्हॅल्यू माझी समानच राहते, त्याच्या पलीकडे अजून वाढत नाही. अशीच सरळ लाईन जात जाईल जरी मी करंट वाढवत नेला तरी. ठीक आहे. त्यानंतर मॅग्नेटिक फ्रिक्शन, अल्टरनेटिंग फ्लक्स, या सगळ्या गोष्टी पण एकदा बघून घ्या, याच्या रिलेटेड क्वेश्चन्स असतील तर. पुढचा क्वेश्चन आहे, इन अ मॅग्नेटिक सर्किट विच लॉ इज एनालॉगस टू ओम्स लॉ इन इलेक्ट्रिकल सर्किट. ओके, बऱ्याच मुलांना माहिती नसेल, व्हिडिओ पॉज करा, स्वतःहून एकदा ट्राय करा. जरी उत्तर माहिती नसेल तरी एक हिंट देतो, तुम्ही ऑप्शन एलिमिनेशनवरून ट्राय करायचं. ऑप्शन एलिमिनेट एक करत जा तर तुम्हाला उत्तर मिळेल. बघा, ओके. सगळ्यात पहिल्यांदा सपोज मला उत्तर नाही आहे तर मी काय केलं असतं, एम्पियर्स लॉ मला माहिती आहे का, हां एम्पियर्स लॉ इलेक्ट्रिक फील्डच्या रिलेटेड आपण बऱ्याचदा ऐकतो. त्यानंतर फॅराडेज लॉ तर मला माहिती आहे, फॅराडेचे 2 लॉ आहेत ते. लेन्झेस लॉ पण माहिती आहे की इफेक्ट अपोजिट्स इट्स ओन कॉज, जो काही आउटकम असतो तो त्याच्या मेन गोष्टीलाच अपोज करायला जातो. आणि गॉस लॉ पण आपण इलेक्ट्रिक फील्डच्या बाबतीत आपण इथे शिकतो. तर त्यामुळे उरला कुठला ऑप्शन, तर हॉपकिन्सन्स लॉ. तर जसा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जसा ओम्स लॉ आहे, जसे आपण म्हणालो I = V/R, किंवा आपण म्हणतो EMF भागिले रेझिस्टन्स, तसंच जे आपण मगाशी बघितलं फ्लक्स = MMF भागिले रिलक्टन्स. हा जो फॉर्म्युला आहे हा हॉपकिन्सन्स लॉवरून मिळालेला आहे. जसा ओम्स लॉ इलेक्ट्रिकलमध्ये तसा मॅग्नेटिकमध्ये हॉपकिन्सन्स लॉ आहे. ऑप्शन डी इथे करेक्ट उत्तर होईल. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द मॅग्नेटिक कोर ऑन इट्स रिलक्टन्स. ओके, व्हिडिओ एकदा पॉज करा, स्वतःहून ट्राय करा. आपण आत्ताच रिलक्टन्सचा फॉर्म्युला बघितला, त्यावरून उत्तर चेक करा. ओके, इथे बघू शकता रिलक्टन्स जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे एरियाच्या. याचा अर्थ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे व्यस्त प्रमाणात जर एरिया जास्त असेल तर तिथे माझा रिलक्टन्स कमी होईल. क्वेश्चन काय विचारला, इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे एरिया वाढवला तर रिलक्टन्सवर काय होईल, रिलक्टन्सची व्हॅल्यू डिक्रीज होईल, म्हणजे रिलक्टन्स आपला कमी होईल. ऑप्शन बी करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द युनिट ऑफ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. ओके, कधी पण ना तुम्हाला युनिट विचारलं तर बऱ्याचदा असं असेल की तुम्हाला डायरेक्टली माहीत असेल, पण जर तुम्हाला डायरेक्टली माहीत नसेल तर आपण युनिट काढू शकतो फॉर्म्युल्याच्या हेल्पने. नेहमी लक्षात ठेवा, फॉर्म्युला जर तुमच्या डोक्यात पक्का असेल ना तर तुम्ही युनिट कुठल्याही क्वांटिटीचं काढू शकता. आता MMF बघू शकतो आपण. MMF मला माहिती आहे, मी मगाशीच सांगितलेलं MMFचं युनिट MMFचं फॉर्म्युला आहे तो आहे नंबर ऑफ टर्न्स गुणिले करंट. ओके, नंबर ऑफ टर्न्स म्हणजे ह्याला आपण म्हणू शकतो टर्न्स, करेक्ट. आणि करंटचं युनिट काय आहे, करंट आपण मोजतो एम्पियरमध्ये आणि ह्या दोघांचा गुणाकार आहे. तर त्यामुळे मी ह्याचं युनिट लिहू शकतो एम्पियर टर्न्स. ओके, MMFचं युनिट आहे एम्पियर टर्न्स. ऑप्शन डी इथे करेक्ट उत्तर येऊ शकतं. जसं फ्लक्सचं पण मी मगाशी सांगितलं, फ्लक्स नाही फ्लक्स डेन्सिटीचं होतं फ्लक्स भागिले एरिया. तर मी ह्याचं युनिट लिहिलं, मला माहिती आहे फ्लक्सचं युनिट आहे वेबर आणि एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. त्यामुळे तसंच लिहिलं, जो वरच्या साईडला आहे न्यूमरेटरमध्ये त्याचं मी वरती लिहिलं, जो छेदामध्ये आहे त्याचं युनिट मी खाली लिहिलं, म्हणजे वेबर भागिले मीटर स्क्वेअर, वेबर पर मीटर स्क्वेअर असं पण आपण युनिट लिहू शकतो. ओके, फॉर्म्युला माहिती असलं तरी युनिट तुम्हाला काढता येऊ शकतं. पुढचा क्वेश्चन आहे, इफ करंट्स इन 2 पॅरलल वायर्स फ्लो इन अ अपोजिट डायरेक्शन. जर ते 2 समांतर कंडक्टर्समधून जर करंट आहे तो अपोजिट डायरेक्शनने जातोय तर त्यांच्यामध्ये काय होईल, ते अट्रॅक्ट होतील, ते रिपेल होतील, इंडक्शन निर्माण होईल की प्रेरणा निर्माण होईल त्याच्यामध्ये. ओके, दूर ढकलले जातील की एकमेकांजवळ येईल. ह्याचं क्वेश्चनचं उत्तर मी व्हिडिओमध्ये ऑलरेडी कवर केलेलं आहे, ज्याची लिंक तुम्हाला लिंक नाही मिळणार, मी तुम्हाला वरती आय बटनवर प्रोव्हाइड करेन, किंवा आपली BMC JEEची आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. खास पूर्ण 1 तासाचं मी मॅग्नेटिक सर्किट इथे डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे, तर ती व्हिडिओ डेफिनेटली बघा. ह्या लेक्चरसोबतच
तुम्हाला ती व्हिडिओसुद्धा बराच फायदा होईल, बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्याच्यातून शिकता येतील. 1 तासाची मस्त मी तिथे व्हिडिओ बनवलेली आहे आणि त्यानंतर 29 नंबरची व्हिडिओ आणि त्यानंतर 30 नंबरची व्हिडिओ. त्याच्या पुढच्याच व्हिडिओमध्ये अर्धा तासाची ऑलमोस्ट त्याच्यामध्ये सगळे मी क्वेश्चन्स वगैरे ते कव्हर केलेले आहेत मॅग्नेटिक सर्किट रिलेटेड. तुम्हाला डेफिनेटली आवडेल आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल, इझिली समजेल. तर डेफिनेटली ते जाऊन चेकआउट करू शकता BMC JEEच्या आपल्या प्लेलिस्टमध्ये, वरती आय बटनवर मी प्रोव्हाइड करेन. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ BH कर्व इन अ मॅग्नेटिक मटेरियल. आता BH कर्व काय आहे? BH कर्व जो आपण मगाशी बघितला तोच, म्हणजे हिस्टेरिसिस लॉस किंवा हिस्टेरिसिस लूप. तिथे एक्स ॲक्सिसवर असतो आपला H आणि वाय ॲक्सिसवर असतो B, म्हणजे फ्लक्स डेन्सिटी. तेच आहे, फक्त त्यांनी वेगळ्या नावानं दिलं आहे BH कर्व. तर काय सिग्निफाय करतो? इट शोज द मॅग्नेटिक फ्लक्स, नाही फ्लक्स नाही दाखवतो, इट शोज द रिलेशनशिप बिटवीन द फ्लक्स डेन्सिटी अँड फील्ड स्ट्रेंथ. येस, फ्लक्स डेन्सिटी म्हणजे B आणि फील्ड स्ट्रेंथ म्हणजे H, या दोघांचं रिलेशन दाखवतो, म्हणजे ऑप्शन B इकडे करेक्ट उत्तर होऊन जाईल. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स टू द इंडक्टन्स ऑफ अ कॉईल इफ द कोर मटेरियल इज रिप्लेस विथ अ मटेरियल ऑफ हाय परमिएबिलिटी. ओके, व्हिडिओ एकदा पॉज करा, सगळे ऑप्शन वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला उत्तर समजेल. ओके, काय सांगितलं त्याने? व्हॉट हॅपन्स टू द इंडक्टन्स, म्हणजे इंडक्टन्सचं काय होईल. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इंडक्टन्सचा फॉर्म्युला वगैरे माहिती असेल तर गोष्टी चांगल्या होतील. इफ द कोर मटेरियल इज रिप्लेस विथ द मटेरियल ऑफ हाय परमिएबिलिटी. परमिएबिलिटी म्हणजे आपण म्यूने दर्शवतो, तर आणि विचारलाय तुम्हाला इंडक्टन्स म्हणजे L. तर तुम्हाला Lचा असा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे म्यूच्या टर्म्समध्ये, जेणेकरून आपल्याला रिलेशन बनवता येईल. तसा इंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे L इज इक्वल टू म्यू गुणिले n² मल्टिप्लाय बाय A भागिले L, जिथे म्यू असते आपली परमिएबिलिटी. तर इथे मला डायरेक्टली दिसून येत आहे इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द परमिएबिलिटी. म्हणजे जर परमिएबिलिटी वाढवली तर इंडक्टन्स वाढला जाईल, किंवा हायर परमिएबिलिटीचं जर मी कोर मटेरियल यूज केलं तर इंडक्टन्स अर्थातच वाढेल, इंडक्टन्स इन्क्रीजेस. पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट अफेक्ट द रिलक्टन्स ऑफ द मटेरियल. ओके, रिलक्टन्सचा फॉर्म्युला मी बघितला, रिलक्टन्स आहे आपला L/μA, म्हणजे तो लेंथवर डिपेंड करतो, म्हणजे हे उत्तर येणार नाही. डज नॉट अफेक्ट विचारलं आहे, म्हणजे कशामुळे परिणाम करत नाही, तर लेंथने परिणाम करतो. क्रॉस सेक्शन एरिया ह्याने पण परिणाम करतो, हे पण चुकीचं आहे. परमिएबिलिटी म्हणजे म्यू, ह्याने पण परिणाम करतो आहे. पुढे आहे फ्रिक्वेन्सी ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स आणि नंबर ऑफ टर्न्स इन द कॉईल. ओके, तर आता आपल्याकडे राहिले हे 2 उत्तर. ओके, तर ह्या 2 उत्तरांपैकीच करेक्ट उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगाल. ओके, रिसर्च करा ह्याच्या बाबतीत, कारण जेवढं तुम्ही स्वतःहून वाचायला जाल तेवढं तुम्हाला गोष्टी अजून नवीन नवीन काहीतरी कळतील. तर ह्याचं उत्तर काय येईल हे तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगाल. ओके, ऑप्शन मी एलिमिनेट करून दिले तुम्हाला, फक्त 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला उत्तर सांगायचं आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स की नंबर ऑफ टर्न्स इन द कॉईल. ओके, रिलक्टन्सच्या बाबतीत आपण ऑलरेडी डिस्कस केले. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ हिस्टेरिसिस लॉस ऑन द इफिशियन्सी ऑफ द ट्रान्सफॉर्मर. अगेन व्हिडिओ पॉज करा, स्वतःहून चेक करा उत्तर काय येत आहे आणि जाऊया आपण पुढे. ओके, बघतो मी ऑप्शन सांगतो तुम्हाला. इन्क्रीजेस द इफिशियन्सी, इफिशियन्सी वाढते, इफिशियन्सी कमी होते, इफिशियन्सीवर काही परिणाम होत नाही. कॉजेस द ट्रान्सफॉर्मर टू ओव्हरहीट, ट्रान्सफॉर्मर गरम होतो आणि इन्क्रीजेस द व्होल्टेज. एक लक्षात ठेवा नेहमी, जेव्हा कुठे लॉसेस होत आहेत, कुठल्याही प्रकारचे लॉसेस जरी असले तर इफिशियन्सी काय होईल, नेहमी कमी होणार. इफिशियन्सी कधीच वाढणार नाही जर लॉसेस होत असतील तर. त्यामुळे आपण डायरेक्टली उत्तर देऊ शकतो, इट डिक्रीजेस द इफिशियन्सी. हा आहे आपला हिस्टेरिसिस लॉस. पुढचा क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ मॅग्नेटिक मटेरियल इज यूज इन द कोर ऑफ द ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 पार्ट असतात, एक असतो कोर. करेक्ट, ट्रान्सफॉर्मरचे 2 पार्ट असतात, एक असतो कोर आणि दुसरा असतो वाइंडिंग. तर त्याच्यापैकी जो कोर असतो तो कुठल्या मटेरियलचा बनलेला असतो? डायमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, नॉन मॅग्नेटिक, अँटी फेरोमॅग्नेटिक. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे टाईप सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे मॅग्नेटिक मटेरियलचे. तर 3 मेजर कॅटेगरी पडतात, एक म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल, दुसरं असतं पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि तिसरं असतं डायमॅग्नेटिक मटेरियल. हे ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे जे पदार्थ चुंबकाकडे जास्त प्रमाणात आकर्षले जातात, जास्त प्रमाणात आकर्षले जातात, त्याला आपण म्हणतो
फेरोमॅग्नेटिक मटेरियल, जसे की लोखंड, पोलाद, कोबाल्ट, निकेल, तर हे सगळे परमिएबिलिटी ह्यांची जास्त असते म्हणून हे फेरोमॅग्नेटिकमध्ये कन्सिडर होतात. दुसरं आहे पॅरामॅग्नेटिक, म्हणजे ह्याच्यामध्ये कमी प्रमाणात आकर्षले जातात पण कमी प्रमाणामध्ये, जसे की ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, प्लॅटिनम आहे, मॅंगनीज असेल, तर ह्या दोन गोष्टी याला पॅरामॅग्नेटिकमध्ये. आणि तिसरं असतं डायमॅग्नेटिक, म्हणजे याच्यामध्ये चुंबकाकडे आकर्षले जात नाही, किंवा जर आपण फ्लक्सच्या बाबतीत जर म्हणालो तर ह्याच्यातून फ्लक्स पास होतात की नाही होतात ते इथे आपण या डायग्राममध्ये बघू शकतो. ज्या मटेरियलमधून फ्लक्स, ज्या लाईन्स आहेत त्या अजिबात पास होत नाहीत त्याला आपण म्हणू शकतो डायमॅग्नेटिक मटेरियल, म्हणजेच ते आकर्षले जात नाही. ज्याच्यातून थोड्या बहुत प्रमाणात आहे, म्हणजे मीडियममध्ये आपण म्हणू शकतो फ्लक्स पास होतात, ते पॅरामॅग्नेटिक. आणि सगळ्यात जास्त अमाऊंट ऑफ फ्लक्स ज्याच्यातून पास होतात ते असतात आपले फेरोमॅग्नेटिक. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन पार्ट असतात, कोर आणि वाइंडिंग. तर कोर कशापासून बनवलं जातं असं त्याने विचारलं. तर आपण बघितलं असेल ट्रान्सफॉर्मरची डायग्राम बऱ्याचदा, तर मॅक्झिमम फ्लक्स आपण त्याच्यातून पास करायचा ट्राय करतो, करेक्ट. तेव्हाच आपण प्रायमरी साईडून सेकंडरी साईडला आपला जो काय करंट आहे किंवा जो काय व्होल्टेज आहे ते पास होऊ शकतं. त्यामुळे कोरमध्ये सगळ्यात मॅक्झिमम फ्लक्स ज्याचा असेल, मॅक्झिमम फ्लक्स ज्याच्यातून पास होऊ शकतो तसं आपल्याला मटेरियल निवडावं लागेल, म्हणजेच फेरोमॅग्नेटिक मटेरियल याचं करेक्ट उत्तर येईल. ओके. वाइंडिंग आहे ती कशापासून बनवली जाते ह्याचं पण उत्तर तुम्ही देऊ शकता. एक हिंट देतो, वाइंडिंग आपण बनवतो कॉपरपासून बनवू शकतो, करेक्ट. कॉपर वाइंडिंग आपण यूज करतो, तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मटेरियल आपण यूज करू शकतो, किंवा जनरली कॉपरसाठी आपण कुठलं मटेरियल, कॉपर हे कुठल्या टाईपचं मटेरियल आहे, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, नॉन मॅग्नेटिक, अँटी फेरोमॅग्नेटिक. ओके. ह्याचं उत्तर पण तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमधले क्वेश्चन्स आहेत ते कळले असतील, नवीन नवीन कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. या लेक्चरची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या ॲपवर मिळेल, अमेझिंग इंजिनियर्स. तुम्ही प्ले स्टोअरवर सर्च करू शकता. ॲप ओपन केल्यानंतर इथे 3 लाईन्स दिसतील, त्याच्यावर जाऊन तुम्हाला इथे फ्री मटेरियल ट्रॅबमध्ये असिस्टंट टेक्निशियन नावाचा फोल्डर असेल, त्याच्यामध्ये हे व्हिडिओ तुम्हाला अपलोड झालेले दिसेल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.